ई मोजणीसाठी अर्ज करणे झाले आणखी सोपे. महाभूमी पोर्टलवर उपलब्ध ई मोजणी व्हर्जन 2 द्वारे घर बसल्या ऑनलाईन अर्ज करा. जलद, सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवेसह आपल्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया आजच सुरू करा. ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. महाभूमी पोर्टलवर लॉग इन करा आणि ई मोजणी व्हर्जन 2 वर क्लिक करा. विभाग निवडा करून सबमिट बटनवर क्लिक करा. लॉग इन प्रकार निवडा. वापर करताना पासवर्ड व कॅप्चा भरून लॉग इन वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. नवीन मोजणी अर्ज यावर क्लिक करा. नियम व अटी वाचून आवश्यक माहिती भरून सेव्ह वर क्लिक करा. मोजणीचा प्रकार ड्रॉपडाऊन मधून निवडा. खाली स्क्रोल करून स्थळाची माहिती नमूद करा. अटी व शर्ती मला मान्य आहेत या घोषणापत्रावर टिक करून सुरू वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. आपण स्वतः धारक आहात का या प्रश्नानुसार होय किंवा नाही पर्याय निवडा. स्वतः धारक नसल्यास योग्य पर्याय निवडा. स्वतः धारक असल्यास होय निवडून पुढे जा वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. गट नंबर, विभाग, जिल्हा, तालुका, गाव व कार्यालय निवडून पुढे जा वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. मोजणीचा प्रकार निवडा. गट क्रमांक निवडा. क्षेत्रफळ आपोआप दिसेल. त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा. मूळ सर्वे क्रमांकाची हद्दकाय मोजणी करावयाची आहे का या प्रश्नानुसार होय असल्यास सबमिट करून पुढे जा. नाही असल्यास आवश्यक माहिती भरून पुढे जा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. मोजणीची माहिती पृष्ठावर. मोजणीचा प्रकार, कालावधी, धारकाचा प्रकार, मनपा अंतर्गत किंवा बाहेरील निवडा करा. मोजणी शुल्क आपोआप दिसेल. त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा. अर्जदाराची माहिती भरा. खातेदाराचे नाव निवडा. पत्ता, मोबाईल क्रमांक, पिनकोड, जिल्हा, गाव व पोस्ट ऑफिस नमूद करून 60 वर क्लिक करा. त्यानंतर पुढे जावर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. सहधारकाची माहिती भरा. नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, पिनकोड, जिल्हा, गाव व पोस्ट ऑफिस नमूद करून पुढे जा वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम लगत धारकांचा गट क्रमांक निवडा. आवश्यक माहिती भरून साठवा वर क्लिक करा. सर्व माहिती तपासून घोषणापत्रावर टिक करून पुढे जा वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. दस्तावेज अपलोड पृष्ठावर ओळखपत्र निवडा. PDF स्वरूपातील दस्तावेज अपलोड करा. पुढे जा वर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. पूर्वावलोकन प्रिव्ह्यूमध्ये अर्ज तपासा. अर्ज डाउनलोड करा. डाउनलोड केलेल्या अर्जावर स्वाक्षरी करून पुढे जावर क्लिक करा. सूचना वाचून ओके वर क्लिक करा. स्वाक्षरी केलेला मोजणी अर्ज या ठिकाणी अपलोड करा. मोजणी शुल्क भरण्याची पद्धत निवडा. शुल्क भरण्यासाठीचे चलन डाउनलोड करा. यावर क्लिक करा. क्लिक टू प्रोसीड, ग्रास यावर क्लिक करा. पे विदाउट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. रेव्हेन्यूवर क्लिक करून ज्या विभागात चलन भरावयाचे आहे तो विभाग निवडावा व योग्य पेमेंट टाईप निवडावा. ज्या जिल्ह्यात मोजणी अर्ज करतोय तो जिल्हा निवडा करून कार्यालयाचे नाव निवडा. स्कीम नेम, वर्ष व वन टाइम अकाउंटमध्ये अमाउंट प्रविष्ट करा. तसेच भरणा करणाऱ्याचा तपशील मध्ये आपले नाव, शहर, मोबाईल नंबर व रिमार्क्स नमूद करा. ऑनलाईन पेमेंट करावयाचे असल्यास योग्य पर्याय निवडा. भरणा तपशील यामध्ये पेमेंट अक्रॉस बँक काउंटर यावर क्लिक करा. बँक निवडा. कॅपच्या चौकटीत भरून सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर ड्राफ्ट चलान उघडेल. खाली अग्रीवर क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करा. आपल्याला GRN नंबर दाखविला जाईल. येथे ओकेवर क्लिक करा. आपण चलनवर याल ते डाउनलोड करा. चलन रक्कम, चलन क्रमांक व चलन दिनांक नमूद करा. चलन अपलोड करून पुढे यावर क्लिक करा. यानंतर आपल्याला आपला मोजणी अर्ज क्रमांक 60वीला असल्याचा संदेश दिसेल. अशा प्रकारे
आपण मोजणीसाठी सहजपणे अर्ज करू शकता. महसूल विभागातील सर्व योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.